एकदा एका व्यक्तीने प्रश्न विचारला की आध्यात्मिक संस्थेमध्ये, परिवारामध्ये, कंपनीमध्ये भांडण होण्याचं कारण काय? याला पर्याय काय किंवा याला उपाय काय? याचं उत्तर असं आहे. त्याला मी उत्तर देताना म्हटलं, एक ध्यानात ठेव, कधी आपण पोहे खाल्ले का? ते म्हणलं हो. पोह्यामध्ये काही वस्तू असतात. पहिली गोष्ट म्हणजे पोहे असतात, दुसरे शेंगदाणे, तिसरी हळद, चौथे नाही का मोहरी असते, कढीपत्ता असते, हिंग असते, मिरची असते, कढीपत्ता, ह्या सगळ्या वस्तूंना ते पोहे बनतात. त्याच प्रकारे त्या पोह्यामध्ये एक जरी वस्तू काढली तर त्या पोह्याची चव आपल्याला प्राप्त होत नाही. तर त्या पोह्यामध्ये जेवढ्या वस्तू महत्त्वाच्या आहेत तसंच आपल्या परिवारामध्ये तेवढेच व्यक्ती महत्त्वाचे आहेत. जेव्हा आपण मिरचीसारखे काही तिखट लोक पाहतो तर समजायचे हे पोह्यामधली मिरची आहे. काही व्यक्ती मोहरीसारखे तडतड असते, ते नेहमी तडतड अवस्थेमध्ये असतात. काही लोक मोहरीसारखे कढीपत्त्यासारखे यूज अँड थ्रो, चव देतात निघून जातात. काही व्यक्ती शेंगदाण्यासारखे कमी कार्य करतात पण समाजामध्ये स्वतःची वाह करून घेतात, ते शेंगदाण्यासारखे येतात. आणि काही लोक हळदीसारखे कलर देणारे असतात की ते काही करत नाही पण नाही का तोंड चोपडे काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधला एक व्यक्ती खूप महत्त्वाचा असतो. जसं त्या पोह्यामध्ये मीठ टाकल्याशी चव दिसत नाही पण त्याचं स्वरूप कुठं आपल्याला पाहायला भेटत नाही, तसं समाजामध्ये एक काही व्यक्ती मिठासारखे असतात, ते कार्य करतात निघून जातात. म्हणून जसं पोह्यामध्ये सगळ्या वस्तू महत्त्वाच्या असतात तसं समाजामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्ती आपल्याला महत्त्वाच्या आहेत. याच्यातला एक वस्तू व्यक्ती आपण काढू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपण दुसऱ्याला सहन करतो तसे लोकसुद्धा आपल्याला सहन करतात, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि जसं आपल्याला कोणीतरी सांभाळून घेते तसं आपण लोकांना सांभाळून घेतलं तर तो परिवार, तो समाज, ती कंपनी चांगले सुख समाधानाने गोविंदाने राहू शकतात. हाच फॉर्म्युला ह्या समस्यावर उपाय दिलेला आहे. शास्त्र आपल्याला वर्णन करते.